नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो श्रीकांत अंबेरे आणि त्यांच्या कुटुंबाला आलेला सत्य अनुभव आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे माझ्यावरती आलेल्या खूप मोठ्या संकटातून आणि आजारपणातून मी अगदी व्यवस्थितपणे बाहेर पडले. तुमचे हे प्रेम माझ्यावर आणि आपल्या चॅनेलवरती असेच निरंतर राहू द्या अशी आशा बाळगते आणि आजपासून आपल्या नवीन सत्य अनुभवांना सुरुवात करूया. हा एक विचित्र अनुभव आहे ज्याचं उत्तर न मिळाल्यामुळे ती नकारात्मक शक्ती माझ्यासाठी आजही अपरिचित आहे. सन 1999 ते 2003 या काळातील गोष्ट. माझे बाबा लघु पाटबंधारे या विभागात लेखापाल या पदावर कार्यरत होते. दर 2-4 वर्षांनी त्यांची बदली व्हायची. 1999 बाबांची बदली अकोल्याहून चिखलीला झाली. चिखलीला आम्हाला एक छोटेसे 3 रूमचे क्वार्टर राहायला मिळाले. त्या काळात चिखलीत पाण्याचा फार दुष्काळ होता असं म्हणायला हरकत नाही, कारण आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा नळाला पाणी यायचे आणि आम्ही आठवड्याभराचे पाणी 2 मोठ्या ड्रम आणि काही बादल्यांमध्ये भरून ठेवायचो. निळ्या रंगाचे हिंदुस्तान लिव्हरचे 2 ड्रम, एक बाथरूममध्ये आणि दुसरा टॉयलेटच्या बाहेर दरवाजाला लागून असायचा. टॉयलेटच्या समोर सरळ रेषेत बेडरूममध्ये दादाचा अभ्यास करायचा टेबल होता. दादा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला होता आणि मी 9वीत शिकत होतो. आई बाबा बरोबर रात्री 10 वाजता झोपी जायचे. रात्रीच्या शांततेत आम्ही 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. त्या घरात येऊन आम्हाला जास्त दिवस झाले नव्हते, त्यामुळे पहिले काही दिवस त्या विचित्र प्रकाराकडे आमचे लक्ष गेले नाही. पण नंतर जेव्हापासून मी घड्याळ सोबत घेऊन अभ्यासाला बसू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की रोज रात्री ठीक 11:15ला पाण्यात बुचकळी घेतल्याचा विचित्र आवाज यायचा. काही दिवस लक्षातच आलं नाही की नेमका कशाचा आवाज आहे. बहुतेक कुठल्या किड्याचा, पालीचा किंवा आणखी कशाचा आवाज असावा म्हणून मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण जेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा कळालं, हा पाण्याचा आवाज आहे. मी मात्र जागेवरून उठून टॉयलेटच्या दाराजवळ ठेवलेल्या पाण्याच्या ड्रमजवळ गेलो. ड्रममधील पाणी शांत होतं, पण पाण्यातला प्लास्टिकचा मग तळाशी गेलेला होता आणि हळूहळू वर येत होता. त्या मगाला तळाशी पाहिल्यावर तो प्रकार माझ्या काही ध्यानात आला नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रात्री अभ्यास करायला बसलो तेव्हा आधी ड्रमचं निरीक्षण करावं असं वाटलं. काही क्षण त्या ड्रममधल्या शांत पाण्याकडे एकटक पाहिलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्लास्टिकचा मग पाण्यावर तरंगतो म्हणजे काय? जेव्हा रात्री पाण्याचा आवाज येईल तेव्हा हा मग पाण्यावर तरंगत असेल की तळाशी असेल हे पाहावं लागेल. ते पाहण्यासाठी मी घड्याळाकडे डोळे लावून बसलो आणि 11:15ची वाट पाहू लागलो. मी हातात पुस्तक घेऊन बसलो खरा, पण मला कधी डुलकी लागली समजलंच नाही. परंतु अचानक पाण्यात बुचकळी घेतल्याच्या आवाजाने मला जाग आली. घड्याळात ठीक 11:15 वाजले. मी ताडकन जागेवरून उठलो. पाण्याच्या ड्रमजवळ जाऊन उभा राहिलो. पाहतो तर आज पुन्हा तो प्लास्टिकचा मग तळाशी गेलेला आणि हळूहळू वर येत होता. काही कळायला मार्ग नव्हता असं का होतंय. पुढच्या रात्री तो प्रकार मी दादाला दाखवला.
नंतर आईबाबांना दाखवला, पण सगळे निरुत्तर. याबद्दल त्यांना कुठलंच कुतूहल नव्हतं. काही दिवस असेच गेले. रोज रात्री तो आवाज आला तरी कुणी लक्ष देत नव्हतं. पुढे प्रथम सत्र परीक्षा झाल्यावर दिवाळीच्या सुट्टीमध्ये दादा शेगावला गेला आणि येताना श्री गजानन महाराजांचा फोटो घेऊन आला. तो फोटो दादाने बेडरूममधल्या अभ्यासाच्या टेबलच्या भिंतीवर लावला, म्हणजेच ठीक त्या ड्रमच्या सरळ रेषेत अगदी समोर. माझी श्री गजानन महाराजांवर इतकी काही श्रद्धा नव्हती, पण जेव्हा लक्षात आलं का हा फोटो लावल्यापासून पाण्याच्या ड्रममध्ये मगने बुचकळी घेणं बंद केलंय, तेव्हा मात्र गजानन महाराजांच्या दैवी शक्तीचा प्रभाव असावा असं मला जाणवलं. पुढे 4 वर्ष कधीच तो प्रकार किंवा कुठलाही विपरीत प्रकार घडला नाही, जोपर्यंत त्या भिंतीवर महाराजांचा फोटो होता. पण पुढे 2003मध्ये माझी 12वी झाली. दादाची इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाली. तेव्हा डोळ्यांमुळे बाबांनी स्वइच्छेने निवृत्ती घेतली आणि आम्हाला ते क्वार्टर सोडावे लागले. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्व सामान घेऊन अकोल्याला निघणार होतो. आज सामानासोबत गजानन महाराजांचा फोटोसुद्धा भिंतीवरून काढून सामानात पॅक केला. शिवाय 4 वर्षापूर्वी अनुभवलेल्या त्या गोष्टीचा सर्वांना विसर देखील पडला होता. ती मे महिन्यातील आणि त्या घरातील शेवटची रात्र. रात्री कधीतरी मला अचानक जाग आली. मी बेडवरून उठलो, किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन आलो आणि पुन्हा बेडवर झोपणार इतक्यात माझ्या कानामध्ये असंख्य लोकांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज इतका भयानक होता का भीतीने माझे हातपाय लटलट कापत होते. मला घाम फुटला. कानात बोटं जरी घातली तरी लोकांच्या विव्हळण्याचा, रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. नेमकं काय करू कळत नव्हतं. अखेरीस मी बाबांना हलवत त्यांना उठवलं आणि मला असंख्य लोकांच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येतोय असं सांगितलं. पण त्यांनी माझं म्हणणं कानावर घेतलं नाही. आता एकच पर्याय होता माझ्याकडे, त्या भीतीदायक परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी. मी लगेचच अंगावर पांघरून घेतलं. घट्ट डोळे मिटून गणगण गणात बोते हा मंत्र पुटपुटू लागलो. मंत्र म्हणता म्हणता मला केव्हा झोप लागली आणि कानातील आवाज केव्हा थांबले कळालंच नाही. सकाळी उठलो तेव्हा आधी श्री गजानन महाराजांचे आभार मानले आणि क्षमाही मागितली. त्यांचा फोटो हा सगळ्यात शेवटी घरातून जेव्हा बाहेर पडणार होतो तेव्हा भिंतीवरून उतरवायला हवा होता. रात्री घडलेल्या प्रकारावरून हे मात्र सिद्ध झालं, त्या घरात कुठली तरी अपरिचित अमानवीय शक्ती होती, जिच्यापासून गजानन महाराजांनी आमचं 4 वर्ष रक्षण केलं. ती अपरिचित शक्ती नेमकी काय होती हे जाणकारांनी सांगावं. पण एवढं मात्र नक्की की गजानन महाराजांच्या शक्तीसमोर ती मात्र कमकुवत ठरली. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.